जय शिवराय मित्रांनो, सध्या राज्यामध्ये नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की नेमकं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे काही सामूहिक शेतकरी असतील, त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे सामूहिक जमीन असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना हे पैसे कधी कसे मिळणार आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, राज्यामध्ये एकूण 24 जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आणि या 24 जिल्ह्यामधील कोणत्या शेतकऱ्यांना, त्यानंतर कोणत्या तालुक्यातील शेतकरी पात्र आहेत, कोणती महसूल मंडळे पात्र आहेत आणि कोणत्या महसूल मंडळांना हेक्टरी किती हजार रुपये मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये ज्या नेमकी प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे हे आपण बघूया। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तुमचा जो काही तलाठी असेल, ह्या तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून तुमच्या याद्या प्रकाशित केल्या जातील। ही याद्या म्हणजे कच्च्या याद्या तलाट्याकडून तयार केल्या जातील। ह्या याद्या तुमच्या तहसील कार्यालय या ठिकाणी पाठवल्या जाते आणि तहसील कार्यालयाहून परत एक यादी येत असते। ती यादी म्हणजे ई-के-वाय-सीची, तिलाच फिकी लिस्ट नंबर म्हणतात। तर हा नंबर काढल्याच्या नंतर या शेतकऱ्यांची परत ई-के-वाय-सी केली जाते। तर आता ही ई-के-वाय-सी कशी केली जाते, तर तुमच्या जवळचे जे काही सी-एस-सी सेंटर असेल किंवा जे काही आपले सरकार सेवा केंद्र असेल, यांच्या माध्यमातून तुमची ई-के-वाय-सी केली जाते आणि ही ई-के-वाय-सी केल्याच्या नंतर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही दिवसातच ते अनुदान जमा होतं। आता दुसरं एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही सामायिक क्षेत्र असेल, तर या शेतकऱ्यांनी काय करावं आणि त्याच्यानंतर ज्या घरातील शेतकरी मयत झालेले आहेत आणि त्यांच्या वारसांना याचा लाभ द्यायचा आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे, ह्या दोन्ही गोष्टी याच्यासाठी काही महत्त्वाच्या आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची जमीन सामायिक असणार आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपला तुम्हाला एक बॉन्ड तयार करायचा आहे आणि त्या बॉन्डवर तुम्हाला संमती सर्वांची द्यायची आहे की माझी काही हरकत नाही आणि त्यावरती तुमच्या सर्वांच्या स्वाक्षऱ्या द्यायच्या आहे। आणि हे सर्व केल्याच्या नंतर ते ॲफिडेविट तुम्हाला बनवल्याच्या नंतर ते तुम्हाला तलाठी यांच्याकडे जमा करायचं आहे आणि यांच्याकडे जमा केल्याच्या नंतर त्यांच्या माध्यमातून तुमचं नाव यादीमध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि जे काही मयत झालेले शेतकरी आहेत त्यांनासुद्धा अशीच प्रोसेस करायची आहे की त्यांना एक बॉन्ड द्यायचा आणि त्या बॉन्डच्या माध्यमातून जे काही तुमचं संमतीपत्र असेल, त्या संमतीपत्राच्या सहाय्याने तुमचं नाव म्हणजे जर मयत व्यक्ती असेल तर त्यांच्या घरामध्ये जे काही त्यांचे वारसदार आहे, तर वारसदाराच्या नावाने सुद्धा तुम्ही ते पैसे घेऊ शकता। तर मित्रांनो, जे शेतकरी सामायिक असतील किंवा ज्या शेतकऱ्यांच्या घरचं कोणी मयत असलेलं आहे आणि त्यांच्या जमीन जर मयताच्या नाव असेल, तर ती त्या लाभार्थ्याच्या नावावर कशी घेता येईल याच्यासाठी तुम्हाला त्या बॉन्डच्या सहाय्याने तुम्ही जाऊ शकता। अत्यंत सोपी पद्धत आहे। तुम्हाला तो बॉन्ड आपलं तलाट्याकडे जमा करायचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून यादीमध्ये तुमचं स्वतःचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस अत्यंत सोपी आहे। या पद्धतीने तुम्ही हे तुमचे सामायिकचे पैसे असतील किंवा मयत व्यक्तीचे पैसे असतील, हे तुम्ही तुमच्या नावाने घेऊ शकता। तो महत्त्वपूर्ण अपडेट की नुकसान भरपाई म्हणजे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही व्यक्ती सामायिक असतील, त्याच्यानंतर काही व्यक्ती मयत असतील, तर त्यांच्या वारसदारांना लाभ कसा दिला जातो आणि सामायिक क्षेत्राचे जे काही लाभार्थी असतील, तर त्यांना सुद्धा हे पैसे वाटप कसे केले जातात याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत। आणि याच्यामध्ये जर काही नवीन अपडेट आलं तर ते सुद्धा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाईल। त्याच्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत